कर्जतकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे। गेली अनेक वर्षाची प्रतीक्षा संपली आहे, पण निराशाजनक पद्धतीने। भेसेगाव डेक्कन जिमखाना भुयारी मार्ग रद्द करण्यात आला आहे। रेल्वेच्या मते खोदकाम नदीपात्राच्या खाली जाऊन पावसात पाणी साठण्याचा धोका आहे, त्यामुळे हा मार्ग शक्य नाही। या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक संकेत भासे यांच्या पुढाकाराने कर्जत स्टेशनवर बैठक झाली। उड्डाणपुलाचा पर्याय पुढे आला असून त्यासाठी तांत्रिक चर्चा सुरू आहे। मात्र डेक्कन जिमखान्यातील अरुंद रस्त्यामुळे हा प्रकल्प सोपा नाही। MMRDAने यासाठी 15 कोटीचा निधी दिला असून नगर परिषद लवकरच यावर अहवाल तयार करणार आहे। कर्जतवासियांची वाटचाल थांबली नाही, फक्त दिशा बदलली आहे। कालच आपले सन्माननीय खासदार श्रीरंगाप्पा बारणे साहेबांनी कर्जतच्या या रेल्वे स्टेशनला व्हिजिट केली आणि त्यावेळेस प्रामुख्याने भिसेगावच्या मार्गाबाबत चर्चा झाली। या चर्चेमध्ये काल खासदार साहेबांनी सांगितलं की आज तात्काळ या मार्गाची व्हिजिट करून घ्या आणि त्यासाठी जो काही निधी 15 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे याबाबत चर्चा करून योग्य ती कारवाई नगरपालिका प्रशासन आणि रेल्वे प्रशासन यांनी एकत्र मिळून करावी अशी मागणी संपूर्ण भिसेगावकरांची होती। आणि आज त्या दृष्टिकोनातून चर्चा होऊन भिसेगावचा पहिल्यांदा ज्या काही नागरिकांची मागणी होती की भुयारी मार्ग झाला पाहिजे, परंतु काही टेक्निकल अडचणींमुळे भुयारी मार्ग होणं हा पॉसिबल नसल्यामुळे आपल्याला ROB मार्ग म्हणजे एक उड्डाणपूल आपल्याला तयार करून हा भिसेगावचा जो काही रस्ता आहे हा तयार करावा लागणार आहे। त्याबाबत रेल्वेचे इथले रेल्वे प्रशासनाचे अधिकारी असतील, नगरपालिकेचे इंजिनियर, आपले ॲडमिनिस्ट्रेशन ऑफिसर आणि सर्व ग्रामस्थ आणि संपूर्ण या भिसेगाव मार्गाची सर्व कमिटी आणि सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होते। अत्यंत चांगल्या प्रकारची आणि एक पॉझिटिव्ह चर्चा या ठिकाणी झाली। आपल्याला ROB कशा पद्धतीने तयार करता येईल आणि भिसेगावकरांना जो काही मार्ग आपल्याला भिसेगाव आणि कर्जत शहराला जोडणारा जो काही रस्ता आहे तो कशा पद्धतीने तयार करता येईल याबाबत सविस्तर चर्चा झाली। नगरपालिकेच्या माध्यमातून येत्या काळामध्ये याचं इस्टिमेट तयार केलं जाईल आणि इस्टिमेट तयार करून MMRDच्या माध्यमातून जो काही 15 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी आपण आमदार साहेबांनी आणि खासदार साहेबांच्या माध्यमातून उपलब्ध केलेला आहे, हा निधी आपल्याला या ठिकाणी वापरता येईल अशा पद्धतीची पॉझिटिव्ह चर्चा आजच्या या मीटिंगमध्ये झाली। आणि येत्या काळामध्ये लवकरच हा मार्ग होण्यासाठी आम्ही संपूर्ण कर्जत शहरातील आणि भिसेगावातील सर्व ग्रामस्थ यासाठी चांगले प्रयत्नशील आहोत आणि लवकरात लवकर हा मार्ग होईल अशी आम्ही या ठिकाणी आशा बाळगतो। धन्यवाद। भुयारी मार्गाचा गेला कित्येक वर्ष आमचा हा लढा आहे आणि भुयारी मार्ग आता पॉसिबल नाही, असं टेक्निकल त्याच्यामध्ये काही अडचणी आहेत त्या होऊ शकत नाही। ROB जरी झाला तरी चालेल आम्हाला, परंतु हा मार्ग हा झाला पाहिजे अशी ही आमच्या ग्रामस्थांची हे आहे, विनंती आहे। आणि आता जे संकेतनी सांगितलं की बाबा टेक्निकल पॉईंट आहे किंवा इंजिनियर आहे, नगरपालिकेचं प्लॅन इस्टिमेट आहे, ह्या सगळ्या गोष्टी हे लोक करणार आहेत, परंतु आमचा हा मार्ग लवकरात लवकर झाला पाहिजे एवढीच आमची ग्रामस्थांची विनंती आहे, बाकी काय।